अपडेट आहे सध्या? नमस्कार. आपणा सर्वांना कल्पना आहे की मध्य पूर्वेमध्ये विशेषतः इराण देशामध्ये अमेरिका आणि इस्रायल या देशांकडून काही युद्धजन्य कारवाई सुरू असल्याचं निदर्शनास येत आहे. अशा प्रकारच्या बातम्या आपल्याकडे येत आहेत. परंतु जिल्ह्यातील सर्व नागरिकांना माहीत व्हावं यासाठी सर्व स्थानिक प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून एक आवाहन आमच्याकडनं करण्यात आलेलं आहे की आपल्या जिल्ह्यातील कुठलाही नागरिक जो प्रवासी म्हणून किंवा पर्यटक म्हणून या भागामध्ये गेलेला असेल आणि तो कुठल्याही अडचणीला सामोरा जात असेल तर त्यांनी ताबडतोब आपल्या कक्षाशी संपर्क करावा. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा जे काही संपर्क माध्यम आहे त्यांच्याशी संपर्क करावा. राज्य शासनाच्या वतीनं भारतीय दूतावासाच्या माध्यमातून या नागरिकांना मदत करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करण्यात येईल. काही नागरिक त्या ठिकाणी अडकलेले आहेत. प्रवासाची आता व्यवस्था त्या ठिकाणावरनं परत येण्याची होत नाही असं निदर्शनास आल्यास राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या वतीनं आवश्यक त्या उपाययोजना त्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहेत. जर कोणाला काही अडचण असेल तर राज्याच्या आपत्कालीन संचालन केंद्राशी त्यांनी संपर्क केला पाहिजे. आपल्या जिल्ह्यातील नागरिकांसाठी आम्ही नियंत्रण कक्षाचे नंबर या ठिकाणी देत आहोत. 02162 23 21 75 हा आमचा लँडलाईन नंबर आहे. त्याचबरोबर सातारा पोलीस नियंत्रण कक्षाचा जो नंबर आहे तो आहे 02162 23 38 33 आणि मंत्रालय नियंत्रण कक्षाचा जो नंबर आहे तो आहे 9321590561. तर मी सर्व नागरिकांना विनंती करतो, आवाहन करतो की अशा प्रकारच्या आपल्या नातेसंबंधातील किंवा मित्रपरिवारातील कोणीही व्यक्ती इराणमध्ये किंवा इतर कोणत्याही ठिकाणी अडकला असल्यास आणि त्याला काही मदतीची आवश्यकता असल्यास कुठल्याही प्रकारे आपण घाबरून जाऊ नये. जिल्हा नियंत्रण कक्ष असेल किंवा राज्य मंत्रालयातला नियंत्रण कक्ष असेल यांच्याशी आपण संपर्क करावा. या माध्यमातून आम्ही निश्चितपणे त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करू. एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो. धन्यवाद.